काय बघा तुम्हाला म्हणजे स्टॉल दाखवला दरवेळेस आपण म्हणतो स्टॉल वगैरे कसं असतं तर स्टॉलची हे येणारी एवढी सेवेकरी पब्लिक ही दिसते यांच्यासाठी आणि यांचे जे मुलं सोबत असतात यांना आपण ही माहिती दाखवतो स्टॉलवर काय काय मांडलेलं आहे आपण हे बघा हे सगळे कलर ओळखायचे कडधान्य आणि खेळ कुठले खेळायचे आपला शारीरिक विकास झाला पाहिजे असेच खेळ खेळायचे बॉलचे कलर रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मस्त सप्ताह स्वामी पुण्यतिथी हा सप्ताह छान असा पार पडला आता हे सांगायलाच नाही पाहिजे कुणाला कारण सप्ताह हा मस्त पार पडल्यानंतर आपल्याला जी ऊर्जा मिळते ती आपल्याला पुढच्या दत्त जयंतीपर्यंत भेटत असते बा 6 महिने आपल्याला जी ऊर्जा काम येते जेवढं आपण 7 दिवसामध्ये पारायण वगैरे प्रहर असे सेवा केले ना त्याच्यामध्ये आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा प्रत्येकाने टिकून ठेवायची जसं आपल्या मोबाईलमध्ये आपण मोबाईल रिचार्ज करतो तसं आपलं कुठला जरी आपण पारायण करा तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण असो गुरुचरित्र असो नवनाथ पारायण असो कुठलंही जर सेवा केली प्रहर असो तर ही सेवा आपल्याला कायम टिकून ठेवण्यासाठी ही वायाला सेवा घालायची नाही म्हणजे याच्या त्याच्यात नाही हे करायचं तर ही चांगल्या कामासाठी आपल्याला कामं येत असते बघा जशी आपण एखादी गोळी डोकं दुखत असलं तेव्हाच घेतो तसं ही आपल्यामध्ये जी ऊर्जा निर्माण केलेली आपण 8 दिवसात ही फक्त योग्य वेळी याचा वापर करायचा इकडं तिकडं आपण ऊर्जा वायाला न घालवता झालेली सेवा छान अशी भगवंताचे चरणी अर्पण करून आपण पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला ही सेवा पण कामं आली पाहिजे आणि आपलं जे रोजचं नेहमी आता धावपळ आहे ती पण आता आजपासून तर बंदच म्हणजे फक्त आता कधी केंद्रात गेलो दर्शनाला वगैरे तेवढं आणि आज गुरुवार सकाळ दुपार आता स्वयंपाकाला लागली खूप धावपळ होती 5-7 दिवस तुम्ही बघितलं मला वाटलं होतं रोज व्हिडिओ टाकावं पण काय जमलं नाही कारण तिथून आल्यावर खूप कंटाळा यायचा आणि आज एकदम निवांत आवरलेले तुम्हाला बाकीचे स्टॉल वगैरे सगळं दाखवलं पूजेचे मांडणी ते आणि औदुंबराला प्रदक्षिणा कशा मारल्या सगळ्यांनी खूप छान वाटतं तिथं जरी आपल्याला एखादा कार्यक्रम असला सगळ्या पत्रिका वगैरे पाठवून फोन करावा लागतो पण असं काही कार्यक्रम जर असला तर कोणालाही आमंत्रण नाही देता एवढी पब्लिक आपोआप जमा होती ही ऋतू गेला असता कारण येणाऱ्या पिढीसाठी काळाची गरज आहे आज एवढी पब्लिक केंद्रामध्ये पारायणाला वगैरे बसली बघ किती संख्येने म्हणजे असं एवढी गर्दी होती की आपल्याला तिथं आता 5-10 लोक सुद्धा बसायला म्हणजे जागा नव्हती एवढी फुल मंडप झालेला होता तुम्ही तर बघितली कारण आज गरज आहे गुरुचरित्र पारायण म्हणजे हा 5वा वेद आहे गुरुचरित्र म्हणजे आणि 7 दिवसामध्ये असं कुठं दिवस गेले 7 दिवस तर कळाले पण नाही आपल्याला 7 दिवस आपले कुठं गेले आपल्याला काहीच कळालं नाही बघा आम्ही बाहेर पण केंद्रामध्ये मार्गदर्शनाला जायचो ते काही व्हिडिओ तुम्हाला टाकलाच नाही तर रील बघा तुम्ही बाहेरच्या केंद्रामध्ये पण मार्गदर्शन भगवंत करून खरंच देतो ही सेवा फक्त आपल्याला समजली पाहिजे आपण असं म्हणजे असं दाखवत नाही का आपल्याला ते दाखवायलाच पाहिजे पण काय एक प्रत्येकामध्ये काही ना काही आहे कुठलं तरी आपल्याला जर गेलं तिथून काही घेऊन पण आलं पण घेऊन म्हणजे काय लगेच दुसरे चप्पल वगैरे काही घेऊन नाही यायचं घेऊन म्हणजे तिथलं आपण काही वाचलेले याच्यातलं आपण काहीतरी आचरण केलं पाहिजे जर गुरुचरित्र वाचलं म्हणजे मी जे सांगते त्या बघा गुरुचरित्र वाचलं तर आपल्याला त्याच्यातलं काहीतरी आपण घेऊन आलो पाहिजे की खरंच कसं कसं घडलेलं आहे म्हणजे
गुरुचरित्र पहिले म्हणायचे स्त्रियांनी वाचू नये, पण स्त्रियांनी वाचू नये याचा अर्थ म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पारायण वाचत असतानाच कळलेलं असं, म्हणजे ज्या गाईला दूध नव्हतं त्या गाईला सुद्धा आपोआप दुधाच्या धारा म्हणजे चालू झाल्या त्या बघा, का ते घरातले सुद्धा हे झालेले होते. तुम्ही ते जे वाचतं त्याच्या बरोबर लक्षात येईल. फक्त तुम्ही चित्त देऊन जर ऐकलं तर यालाच म्हणायचं की आपण घरी काय घेऊन आलो. आणि जे आपल्याला काही समजलं नाही तर आपण पुन्हा त्याच्यामध्ये जे भावार्थ आहे तो वाचून बघा. प्रत्येकाला गुरुचरित्राचा अर्थ हा समजून जाईल. कारण आपण आता जास्त व्हिडिओ मोठा होतो म्हणून आपण नाही सांगत, त्याच्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ वेगळा बनावं लागणार आहे. तर चला मग झालेली 7 दिवसाची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आज गुरुवार आहे हा आजच्या दिवशी म्हटलं चला छोटासा व्हिडिओ बनवा, आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगावं की आपलं 7 दिवसाचं पारायण जे झालेलं आहे ते खरंच खूप छान असं सप्ताह पार पडला. आणि तुम्ही जे सेवेकरी घेता नक्कीच बसले असतील पारायणाला, तर तुम्हाला कसं वाटलं 7 दिवसामध्ये काहीतरी अनुभव आला असेल तर नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.